चला आले का सगळे? सगळ्यांनी पटापट जॉईन व्हा. चला चला पटापट जॉईन व्हा. हा, तर मागच्या लेक्चरमध्ये एका विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती की सर तुम्ही एक न्यूमरिकल पण घ्या, नुसतं डेरिव्हेशन करता एक्झाम्पल पण घ्या. मग या लेक्चरमध्ये आपल्याला एक एक्झाम्पल कव्हर करायचं आहे जे इलेक्ट्रिक डायपोलवर असेल आणि त्याचबरोबर एक छोटंसं डेरिव्हेशन सुद्धा आपल्याला करायचं आहे जे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं शेवटचं डेरिव्हेशन असणार आहे. चला तर आपण पटकन न्यूमरिकल घेऊयाच. चला जॉईन व्हा सगळे. तर एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, अ शॉर्ट इलेक्ट्रिक डायपोल. एक छोटासा डायपोल घेतला, त्याचा डायपोल मोमेंट दिलाय. डायपोल मोमेंट म्हणजे काय, पी किती दिलाय तो 1 × 10⁻⁹ कुलोम मीटर. डिटरमाइन द इलेक्ट्रिक पोटेन्शियल, तुम्हाला व्ही ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. डिस्टन्स दिलंय 0.3 मीटरवर, आर दिलंय 0.3 मीटरवर आणि ते 0.3 मीटर तुम्हाला सेंटर पासून घ्यायचंय, इथून घ्यायचंय. तर कुठे कुठे, ऑन ऍक्सियल लाईन. ही आहे सगळी ऍक्सियल लाईन. तुम्ही लेफ्टला घ्या नाही तर राईटला घ्या, कुठेही चालेल. पहिला ऍक्सियल लाईनवर, नंतर इक्वेटोरियल म्हणजे हा जो उभा पार्ट आहे त्याला इक्वेटोरियल बोलतात. इथून 0.3 मीटरवर इथे पण पोटेन्शियल काढायचंय तुम्हाला. त्याचबरोबर मेकिंग अँगल 60 डिग्री. तर हा इथून हा जो 60 डिग्री आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटशी जो 60 डिग्री अँगल आहे त्याच्या इथे पण तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं 3 ठिकाणी. एक ऍक्सियल लाईन इथून इथे 0.3, इथून इथे 0.3 आणि इथून इथे 0.3. चला काढायला सुरुवात करूया. पहिला आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. फॉर्म्युला काय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल टू 1/4πε0 मल्टिप्लाय बाय पी कॉस थिटा डिवायडेड बाय आर चा स्क्वेअर ऑन ऍक्सियल लाईन. ऑन ऍक्सियल लाईन बघा, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट जो पी आहे त्याची इकडे डायरेक्शन आहे आणि पॉईंट डिस्टन्स पण इकडेच आहे. मग अँगल होणार 0 डिग्री आणि आपल्याला कॉसची व्हॅल्यू कॉस 0 किती होणार, 1 होणार. ओके, चला तर व्हॅल्यू ठेवूया. व्ही इज इक्वल टू 1/4πε0 ची व्हॅल्यू असते 9 × 10⁻⁹ मल्टिप्लाय बाय पी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट 1 × 10⁻⁹ त्याच्यावर कॉस थिटा 0 डिग्री आहे आणि 0 डिग्रीचा जर 1 नाही घेतला तरी चालेल किंवा मल्टिप्लाय बाय 1 करा. आर चा स्क्वेअर, डिस्टन्सचा स्क्वेअर 0.3 चा स्क्वेअर असतो 0.09 +9 -9 कॅन्सल होणार. 9 एके 9, 9 एके 9 आणि 9 डिवायडेड बाय 0.9. याचे मी पॉईंट रिमूव्ह करतो. 0.09 हे आपण याचे 2 पॉईंट काढले आणि मी खाली वरती 2 शून्य दिले. 9 ला 9 गेले, आन्सर राहिलं 100 व्होल्ट. एवढं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. याचे पॉईंट काढले आणि वरती 2 शून्य दिले. ओके, हा झाला पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन काय, ऑन इक्वेटोरियल. इक्वेटोरियल म्हणजे ही लाईन. आता याच्याशी इलेक्ट्रिक डायपोलचे अँगल होतो 90 डिग्री आणि कॉस 90 थीटा इज इक्वल टू 90 डिग्री बिकॉज पॉइंट लाईज ऑन इक्वेटोरियल. ओके, कॉस 90 असतो 0. मग 0 ने आज सगळं मल्टिप्लाय केलं की सगळं आन्सर 0. देअरफॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल विल बी 0 व्होल्ट. म्हणजे काय, या पूर्ण इक्वेटर लाईनवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल 0 असणार. इलेक्ट्रिक पोटेन्शियल चेंज, इथे पण तेच, इथं पण तेच, इथं पण तेच. या पूर्ण लाईनवरती इलेक्ट्रिक पोटेन्शियल सेम, म्हणून त्याला बोलतात इक्वी पोटेन्शियल लाईन. आणि या लाईनवरती तुम्हाला चार्जेस जर मूव्ह करायचं असेल, वर्क डन करायचं असेल तर वर्क डन 0. तुम्हाला वर्क डन करायची गरज नाही. या पॉइंट वरती कुठूनही कुठे चार्जेस तुम्ही मूव्ह करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. लास्ट क्वेश्चन बघूया. आता कॉस इथं 60 डिग्री आहे. 60 म्हटलं कॉस थिटाची इथे ठेवणार 60 आणि कॉस 60 किती येणार 1/2. 1/2 म्हणजे किती, हाफ. मग हे जे आन्सर येणार आहे त्याचं तुम्हाला हाफ करायचं आहे. म्हणजे तुम्हाला थर्ड क्वेश्चनचा आन्सर काय येणार, पहिलं किती आलं 100, याचं आन्सर किती आपण काढलं होतं, किती 100 व्होल्ट काढलं. 100चे हाफ 100 इंटू 1/2 म्हणजेच किती 50 व्होल्ट येईल. मी शॉर्टकट मारलाय, तुम्ही पूर्ण सॉल्व्ह करा. कॉस 60 1/2 सगळं आन्सर हाफ मध्ये येणार. ओके, समजा इथे चार्ज आणि समजा इथे एक पॉईंट आणि हे डिस्टन्स आहे हा. आता या चार्जेस तुम्हाला या पोझिशनचे जर इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं असेल तर आपण सिंपल आपण फॉर्म्युला यूज करणार 1/4πε0 चार्ज आणि डिस्टन्स या पॉईंट पासून इथपर्यंत किती डिस्टन्स, याच्याने तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्हॅल्यू तुम्हाला भेटणार. किती पोझिशनला किती आहे, हा झाला एक चार्ज. समजा दुसरा एक चार्ज असेल, तिसरा एक चार्ज असतो, असे बरेच जर चार्जेस असतील तर सगळ्यांमध्ये या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल नाही काढायचं. समजा हे डिस्टन्स आहे r1, या चार्जेस पासून डिस्टन्स आहे r2, या चार्जेस पासून डिस्टन्स आहे r3, या चार्जेस पासून डिस्टन्स आहे r1. तर आपण हा सिंगल फॉर्म्युला यूज करू शकतो. सगळ्यांचा इफेक्ट या ठिकाणी पडणार. पहिलं तुम्हाला सेपरेट पोटेन्शियल काढायचं
नंतर पोटेन्शियल ऍड करावं. समजा Q1 मुळे पोटेन्शियल असेल V1, Q2 मुळे पोटेन्शियल असेल V2, Q3 मुळे पोटेन्शियल असेल V3 आणि असे n नंबर ऑफ चार्जेस. या सगळ्या पोटेन्शियल तुम्हाला सम करायला लागतात. तेव्हा जाऊन तुम्हाला नेट पोटेन्शियलची व्हॅल्यू भेटते. सगळे V1 1/4 Q1 upon R पहिला दुसरा तिसरा असे आपले n नंबर ऑफ चार्जेस. याला फोकस सिस्टीम ऑफ चार्जेस आणि चार्जेस कमी करत. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय दिसते तर 1/4 फॉर्म राहिलं तर Q1 upon R Q2 upon R Q3 upon R ह्या सगळ्यांची तुम्हाला समेशन करायला लागेल. समेशन ऑफ सगळे क्यू एकत्र केले, सगळे डिस्टन्स चार्ज, सगळे डिस्टन्स एकत्र केले 1 टू एन. तर हा आपल्याला नेट पोटेन्शियलसाठी फॉर्म्युला यूज करायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व करावे लागतात. सगळे त्याच्यामध्ये दिले 5 हे सगळ्यांचे रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स तुम्हाला डिमांड करायचं. हे तुम्ही स्मॉल केलं की तुम्हाला ह्या सगळ्या चार्जेस पोटेन्शियल इझिली का छोटंसं तरी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्ही पोटेन्शियल सर्किट तोपर्यंत प्रॅक्टिस करा. अशा प्रकारचे अजून एक्झाम्पल समजा तुमचा एक्झाम्पल जर एक क्वेश्चन करायला मेसेज करा किंवा कमेंट करू शकता. तुम्हाला तोपर्यंत